मुंबई. अर्थातच नॉन स्ट्राईकला चंद्रकांत, स्ट्राईक वर गिरीश. गिरीश याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला. प्रकाश गोलंदाजासाठी ज्याला देखील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळालाय. हो सुरेख फटका. पहिल्या चेंडूवर जोरदार आक्रमण केलं जात आहे. समोरच्या दिशेने मारलेला फटका. किती धावांसाठी? सीमारेषा पार. षटकार. 6 धावा. तमाम क्रीडा रसिकांचं या माहुलगावच्या क्रीडानगरीमध्ये हार्दिक असं स्वागत आहे. आणि प्रेक्षकांची संख्या माहुलच्या पराभवानंतर मला वाटतं कमी झालेली आहे. जो तो आपापली कामं करण्यासाठी, सुट्टीचा दिवस आहे, जे काही उरलेली कामं आहे करण्यासाठी गेलेत. परंतु जे काही दर्दी प्रेक्षक आहेत याच मैदानात आहेत. दर्दी प्रेक्षकांनी मैदानातच दाखल आहेत. कारण क्रिकेटचा सामना कोणताही संघ जिंकू त्यांना काही घेणं देणं नसतं. परंतु क्रिकेट जिंकलं पाहिजे, क्रिकेट चांगलं पाहायला मिळालं पाहिजे असे जे प्रेक्षकांचं म्हणणं असतं ते मैदानात आहेत. सुरेख फटका पाहायला मिळाला. मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव पूर्ण केली जाईल. गिरीश दुसरा धाव देखील पूर्ण करतोय. गिरीश आणि चंद्रकांत 9-7 दिवा संघासाठी धावसंख्या पाहायला मिळते. 2 धावांनी पुढे जाते. 8 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. माहुलगावचं हे मैदान. तर स्वप्नील कोळीचा मड संघ पहिल्यांदाच दाखल झाला होता, परंतु या मड संघाने चांगला परफॉर्म आणि या ठिकाणी गिरीच्या यष्टा उद्ध्वस्त केल्या. प्रकाशने आणि बाधोळ माघारी परततोय. तर मड संघ जरूर प्रभावित झालाय, पराभूत झालाय, परंतु पराभूत होण्याच्या अगोदर या परिसरातील क्रिकेट चाहत्यांना त्यांनी प्रभावित केलं. स्वप्नील कोळी असेल, अमित सातारे असतील, या सर्वांनी वैभव अर्थातच सर्वाधिक प्रभावित केलं ते वैभव बोधनकरने. त्याचा कॅच जोपर्यंत माहुलगाव मध्ये क्रिकेट सुरू असेल त्याचा कॅच लक्षात राहील, त्याच्या कॅचचे किस्से रंगले जातील. वैभव बोधनकर. तर नवीन फलंदाज मैदानात फलंदाजीसाठी येत आहेत ते अक्षय पाटील. नवी मुंबईच्या ऐरोलीचा दिवा गाव. अक्षय बॅटची कडा किती जाते. फुलटॉसचा चेंडू होता. मॅचच्या मधोमध जरूर आला नाही, परंतु 1 धाव दरम्यानच्या काळात मिळते. संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाईल. पहिलं षटक अतिशय तिखट मारा पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात पहिल्या चेंडूवर आक्रमण झालं, तदनंतर मात्र या धावसंख्येला कुठेतरी लगाम घालताना पाहायला मिळाला हा गोलंदाज. हो सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. अनुभवी असणार आहे प्रकाश. तर निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. पहिल्या 2 चेंडू नंतर गोलंदाजाने कमबॅक केले म्हणावं लागेल. प्रकाश आणि आपल्या अनुभवाचा कस लावतोय या ठिकाणी. फलंदाजाला जखडून ठेवतोय. हो फुलटा चेंडू आडव्या बॅटने मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला. क्षेत्ररक्षक आहे तो चेंडूवर 1 धाव मिळेल आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावताना पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 धावांवर. पहिलं षटक संपतंय. 3 षटकांचा सामना. 10 धावा धाव फलकावर आहेत. तर संपतोय. 10 धावा धाव फलकावर आहेत. 2 षटक अजूनही बाकी आहेत. या 2 षटकांमध्ये कुठपर्यंत मजल मारतोय 9-7 दिवा ऐरोली नवी मुंबई. तरी क्रीडा स्पर्धा पाहिलं तर काल खुला गटात होता. महाराष्ट्रातील बलाढ्य संघ या ठिकाणी उपस्थित झाले होते. कृष्णा सातपुते पासून ओमकार देसाई पर्यंत भले भले खेळाडू या ठिकाणी. योगेश पेनकर देखील या ठिकाणी दाखल झाला होता. असलम शेख यांनी मात्र मैदानात इतिहास घडवला काल, परंतु कालचा दिवस गाजवला तो विक्रोलियन्स विक्रोळी अमोल म्हात्रे यांच्या संघाने. फुलटॉसचा चेंडू फॉलोथ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न झाला. 1 धाव या ठिकाणी मिळेल.
तर मोठमोठे फटके मारावे लागेल. षटक जरी 3 असतील तरी 3 षटकांमध्ये तुम्हाला 40 धावांपर्यंत तरी मजल मारावी लागणार आहे. या मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहिली तर आणि टीम 11 संघाच्या फलंदाजी मोठे लांबच लांब असणारी फलंदाजी पाहिली तर टीम 11 आपला 12वा खेळाडू. टीम 11 टीम 11 आपला 12वा खेळाडू. पुढचा चेंडू ऑप्शनच्या बाहेर स्फेर चेंडू घोषित करतायत पंच. व्हाईट बॉल. हवे चेंडू जातो. बॅटची कडा घेतली गेली आणि विकेटचा पतन या ठिकाणी होत आहे. खेळाडू माघारी परततोय. अक्षय पाटील बाद होऊन माघारी परततोय. तसेच या ठिकाणी या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून क्रिकेटचे चाहते चंदू कोळी दिगुड्यावरून या ठिकाणी उपस्थित आहेत. संपूर्ण दिवस त्यांनी आज या क्रिकेटला दिलाय. त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत. बारा धावा धावफलकावर आहेत. धावसंख्या करावी लागणार आहे. मोठमोठ्या आक्रमण करावी लागतील. 3 षटक आहेत आणि मैदानात मात्र आजच्या दिवसातील धडाकेबाज फलंदाज, आजच्या दिवसातील एकमेव अर्धशतक मारणारा खेळाडू नवी मुंबईचा ब्लास्ट अर्थातच रितेश मडवी मैदानात दाखल झालाय. पुढचा चेंडू चंद्रकांत हो सुरेख फटका मारला जातो स्क्वेअरलेगच्या दिशेने. विकेटचं पतन होत आहे. बाद होत आहे त्या ठिकाणी चंद्रकांत. आणखीन एक खेळाडू तंबूच्या आश्रयाला. षटक क्रमांक मात्र या ठिकाणी सुरू आहे ते दुसरं. जय माता दी ग्रुपच्या माध्यमातून आयोजित स्पर्धा सेमीफायनल काही क्षणातच अंतिम फेरीचा सामना सुरू होईल. दुसरं षटक सुरू आहे. 14 धावा धावफलकावर आहेत. मोठी धावसंख्या उभारावी लागणार आहेत. मोठे फटके मारावे लागतील कारण टीम 11 संघाची फलंदाजी पाहिली तर तुम्हाला एका मोठ्या धावसंख्येपर्यंत जावं लागेल. पुढचा चेंडू गोल्डन स्पॉटवर कव्हरच्या दिशेने टोलावण्याचा प्रयत्न. हा चेंडू झालाय. एक धाव पूर्ण केली जाते आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 15 धावा. षटक मात्र या ठिकाणी संपतायत. ती 2 षटक. रितेश मडवी अजून देखील स्ट्राईक पासून वंचित आहे आणि आता शेवटचं षटक बाकी आहे. किती वेळ स्ट्राईक मिळते हा मात्र चर्चेचा विषय असणार आहे. रितेश मडवीला स्ट्राईकवर येणं गरजेचं आहे.
आणि हा देखील प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय झाला. रितेश एवढा मागे का राहिला, सलामीला नाही आला तर वन डाऊन तरी का नाही आला? कारण आज मात्र रितेशने तेवढी चांगली फलंदाजी केली, सर्वांना प्रभावित केलंय. डेकोरेटर दिनेश कुठे असेल तर आपण संपर्क साधायचा आहे. डेकोरेटर दिनेश. निहार सौदी गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. शेवटचं षटक घेऊन 15 धावा धाव फलकावर झालेल्या असताना शेवटचं षटक या ठिकाणी बाकी आहे. किती धावा बनवल्या जात आहेत पाहायचंय. आज मात्र गावाई झापमधून कोणता संघ अंतिम फेरीत जातोय त्यासाठीची लढत. आखून टप्प्याचा चेंडू मिड विकेटच्या दिशेने दडवण्याचा प्रयत्न आणि एक धाव पूर्ण केली जाते आणि स्ट्राईक वर येतोय आजच्या दिवसाचा फलंदाजीचा राजा अर्थातच रितेश मडवी. तर प्रश्न हाच पडला होता की रितेश मागे का थांबलाय. मोठा फटका रितेशच्या बॅट मधून निघालेला खणखणीत षटकार. आजचा दिवस मात्र रितेश मडवीने नवी मुंबईच्या गाजवला. आपल्या आजोडी आलाय, आपल्या मामाच्या गावाला आलाय आणि मामाच्या गावाला आल्यानंतर मात्र धावांचा पाऊस पडलाय आजच्या दिवसभरात. काल 5 अर्धशतक झाली आणि आज मात्र एकच अर्धशतक झालंय, ते देखील मात्र रितेश मडवीचं. मामाच्या गावाला मात्र चंदू कोळी देखील आलेले आहेत. खोलवर टप्प्याचा चेंडू डीप मिडॉनच्या दिशेने चेंडू जाईल. एकदा पूर्ण केली जात त्याची त्याच्या सापळाने येतोय परंतु हातात मात्र चेंडू सापडत नाही. 2 धाव मिळते. रितेश पुन्हा स्ट्राईक वर. धावसंख्या पुढे गेली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 धावांवर धावसंख्या जाऊन पोहोचते. रितेश स्ट्राईक वर आहे. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. रितेश काय करतोय, आपल्या संघाला कुठपर्यंत घेऊन जातोय, किती धावांपर्यंत घेऊन जातोय पाहायचंय रितेश. हो सुरेख फटका बॅकफुटला गेले. पॉइंटच्या दिशेने मात्र चेंडू तटवला जात होतो 4 धावांसाठी. रितेश मडवी धन्यवाद. निहार सौदीच्या गोलंदाजीवर चढवलेला हल्ला. फलंदाजीसाठी पुन्हा एकदा मॅन इन फॉर्म आजच्या दिवसाचा राजा रितेश मडवी. आता चेंडू मात्र कव्हरच्या दिशेने टोलावण्याचा प्रयत्न होतोय. एकदा पूर्ण केली जाईल. पाहूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का आणि तो करत असताना मात्र रितेश मडवीच मात्र धावबाद होतोय. संघाची धावसंख्या असणार आहे ती 29. एकोणतीस धावा धावफलकावर आहेत. शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा निहार सौदी फलंदाजीसाठी स्ट्राईक वर येतोय तो धीरज. दिवा कोळीवाड्यातील असणारा हा खेळाडू. हो सौदीचा शेवटचा चेंडू अप्रतिम होता. ऑफस्टमच्या बाहेर पिचिंग केलेला चेंडू जातोय आणि 3 षटकांमध्ये 29 धावा झाल्यात. विजयासाठी 30 धावांची आवश्यकता. घाई करायची आहे. 1च मिनिटात फलंदाज मैदानात आले पाहिजे.
29 धावा झालेल्या आहेत. 30 धावांची आवश्यकता विजयासाठी. तिवारी आपण या ठिकाणी यायचंय. 30 धावांची आवश्यकता विजयासाठी असणार आहे. 10-11 या संघाला. नीरज तिवारी, अशोक माहुलकर यांच्याशी संपर्क साधायचा लवकरात लवकर आपण. तर सामन्याला सुरुवात होते. 30 धावांची आवश्यकता विजयासाठी असणार आहे. चेंडू असणार आहे ते 18. नवी मुंबई की मुंबई, कोणता संघ जिंकतोय आणि कोणता कोळीवाडा विजयी होतो या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. फलंदाजीसाठी नवीन फलंदाज अज्ञेश चहावाला आणि त्याच्या बरोबरीने दाखल झालाय तो संदेश. संदेश आणि अज्ञेश ही जोडी मैदानात दाखल आणि दोघेही बंधू आहेत. संदेश चहावाला आणि अज्ञेश चहावाला दोन बंधू मैदानात आहेत. पाहूया काय करामत करतायत. रितेश मडवीच्या संघाच्या विरुद्ध खेळत असताना 30 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलंय. षटक असणार आहे 3. 18 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. सेमी फायनलची लढत गोलंदाजी मार्कवर सुमित साळवी. पहिल्या चेंडूवर जोरदार प्रहार समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. विकेटचं पतन. खेळाडू बाद. संदेश चहावाला घरी जातोय. पहिल्या चेंडूवर बाद होऊन माघारी परततोय. नक्कीच यज्ञेश या ठिकाणी माघारी परततोय. मोठे फटके मारायचा प्रयत्न. 30 धावांची गरज आहे. 3 षटका गणित 30 धावांची गरज आहे. 10च्या सरासरीने प्रत्येक षटका मागे 10 रन या ठिकाणी करणे गरजेचे आहे आणि 2 महत्वपूर्ण खेळाडू मात्र नक्कीच माघारी परतलेत. तर दीपेश अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. तर दीपेशच्या जोडीला मात्र नक्कीच प्रकाश मैदानाच्या आतमध्ये उतरतो. तर पहिले षटक मार्गास असताना पॉवर प्लेचं पहिले षटक आहे. तर पहिल्या षटकामध्ये 2 महत्वपूर्ण खेळाडू नक्कीच माघारी परतवलेत. 24 चेंडू मागे 30 धाव, माफ करा 18 चेंडू मागे 30 धावांची गरज असताना 2 खेळाडू शून्यावरती बाद झालेत. तर पुन्हा एकदा सुमित गोलंदाजी मार्गावरती तयार होते. आता मात्र उत्कृष्ट शॉट, परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. अवघ्या एका धावावरती समाधान मानावं लागेल. संघाचं खातं खोललं गेलंय. 1 धाव फलकावरती लागली गेली आहे. पहिले षटक मार्गात असताना 3 चेंडू 1 धाव 2 गडी मात्र तंबूच्या आश्रयाला परतलेत. तर नौका खेळाडू प्रकाश आता मात्र स्ट्राईक वरती आहे. प्रकाश आणि दीपेश पाहूया आपल्या संघाला विजयाच्या उंबरठ्यावरती घेऊन जात आहेत का, कोण देत आहेत समर्थन कक्षामध्ये असणाऱ्या ट्रॉफीला आवाज. नक्कीच या 2 संघांमधून आता मात्र हलक्या हाताने ऑफसाईडच्या दिशेने चेंडू झटवला गेलाय. 1 धाव धावून काढली गेली आहे. एका रनाने का होईना आपल्या संघासाठी धावफलक वाढवलं जात आहे. मॅन ऑफ द मॅच मिळालेला खेळाडू यादीच्या सामन्यामध्ये प्रकाश हलक्या हाताने रन धावून काढतोय. तर सुमित गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा. आता मात्र दिनेश साठी
आता मात्र रिव्हर्स स्वीप मारायचा प्रयत्न त्या ठिकाणी गेला होता. लेग बिफोरची अपील त्या ठिकाणी केली गेली पूर्ण संघाकडून, परंतु पंचांनी अपील फेटाळली आहे. नटआउटचा इशारा त्यांनी त्या ठिकाणी घोषित केला गेलाय. 2 धाव फलकावरती पहिले षटक मार्गस्थ असताना पॉवर प्लेचं षटक आहे. 30 धावांची गरज आहे. 3 षटका गणित. 14 चेंडू मागे 28 धावांची गरज आहे. 14 चेंडू 28 धावा जिंकण्यासाठी फायनलच्या उंबरठ्यावरती प्रवेश कोणाचा होतोय, कोणती ट्रॉफी कोणत्या संघाला नक्की आवाज येते. क्षमा असावी. शेवटचा चेंडू आहे. 13 चेंडू 28 धावा. उत्कृष्ट असा चेंडू. एक चांगल्या गोलंदाजीची सांगता नक्कीच या ठिकाणी होते. एक चांगली गोलंदाजी नक्कीच सुमित कडून पाहायला मिळाली. सुमित साळवी उत्कृष्ट गोलंदाजी. अवघे 2 रन खर्च केलेत आणि 2 खेळाडू मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवलेत. सुमित टीम 11 मुंबई हा संघ मात्र नक्कीच एक चांगली कामगिरी करताना दिसून येतोय मैदानाच्या आतमध्ये. तर 12 चेंडू मागे 28 धावांची गरज आहे. प्रत्येक षटका गणित 14 धावांची गरज, म्हणजेच प्रत्येक षटकामध्ये 2 षटकार त्या ठिकाणी लगावले गेले पाहिजेत. पाहूया प्रकाश काय कामगिरी करतोय आपल्या जोडीदारासोबत. दिनेश सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. पंच 12 चेंडू मागे 28 धावांची गरज, तर प्रत्येकी एका ओव्हर मागे 14 धावांची गरज आहे सरासरीची. प्रत्येक षटकामागे 2 षटकारांची गरज आहे. तर रितेश थोडीशी घाई करायची आहे. तर स्ट्राईक वर आहे प्रकाश. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. भूषण गावंड काय करायची थोडी. डावखुरी हाताचा फलंदाज मोठा फटका मारला जातोय. पाहूया झेल होतोय का आणि प्रकाशला माघारी परतावं लागेल. समीकरण थोडस बदलतंय. 11 चेंडू मागे 28 धावांची गरज. घाई करायची. पंच मीटिंग नंतर घ्यायचे. रितेश कृपया करून सामन्याला सुरुवात करायची आहे. 6:20 झालेत. यानंतरचा फायनलचा सामना आहे. तर प्रकाशची जागा करण्यासाठी दक्षित आता मात्र मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतोय. तर गोलंदाजी मार्कवरती भूषण दिनेश साठी, दीपेश साठी. डावखुरी हाताचा गोलंदाज. आता मात्र मोठा फटका मारला जातोय. पावला झेल होतोय का, परंतु 6 धावा. तर समीकरण थोडस बदलत आहे. 10 चेंडू मागे 22 धावांची गरज आहे. 6 चेंडू 22 धावा. दीपेश अजूनही मैदानाच्या आतमध्ये मोठे फटके नक्कीच मारू शकतो. भूषण गोलंदाजी मार्गवरती. डावखुरी हाताचा गोलंदाज दीपेश.
पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न फसतोय चेंडूचा आणि बॅटचा काही संपर्क होत नाहीये. नऊ चेंडू मागे 22 धावांची गरज आहे. दीपेश आता मात्र चेंडू मात्र वेल लेफ्ट केला जातोय. 8 चेंडू मागे 22 धावांची गरज आहे. एक चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. भूषण आता मात्र मोठा फटका मारायचा प्रयत्न परंतु प्रयत्न फसतोय. पंचांचा इशारा वाईट चेंडू सोयर मारा. 8 चेंडू मागे 21 धावांची गरज. 8 चेंडू 21 धावा 8 चेंडू. भूषण आणि दीपेश मध्ये असणारी ही जुगलबंदी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक षटकार नक्कीच भूषणला लगावला गेलाय. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न बॅटची कडा घेत चेंडू मात्र थर्डमॅनच्या दिशेने आणि एक चांगला झेल त्या ठिकाणी घेतला गेलाय. निहार दीपेशच्या जागा घेण्यासाठी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये निहार येतोय. पाहूया आपल्या संघाला विजयाच्या उंबरठ्यावरती घेऊन जातोय का, कारण की क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. 7 चेंडू मागे 21 धावांची गरज आहे. काल पाहायला गेलं तर 6 चेंडू मागे 22 धावांची गरज असताना लगातार 4 षटकार नक्कीच लगावले गेले. त्या दरम्यान चालू असलेल्या सामन्यामध्ये वाईटचा इशारा पंचांकडून पाहायला मिळतोय. 10 धावा फलकावरती 20 धावांची गरज आहे अजून. मोठा फटका आणि 6 धावा. तर मीटिंग घ्यायची नाही, पंच लवकरात लवकर खेळपट्टीचा ताबा घ्यायचा आहे. पंच सामन्याला सुरुवात करायची आहे. तर दक्षिणेने नक्कीच शेवटच्या चेंडू मध्ये षटकार लगावून सामन्याला जिवंत नक्कीच ठेवलंय. तर आता मात्र स्ट्राईक वरती जातोय तो निहार. 6 चेंडू मागे 14 धावांची गरज असताना निहार स्ट्राईक वरती येतो गोलंदाजी मार्क वरती. अक्षय आपल्या संघासाठी 6 चेंडू मागे नक्कीच 14 धावांची गरज असताना निहारला कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय पाहणं साजेसे ठरेल. लाईव्ह हा सामना नक्कीच जय माता दी ग्रुप माहुल कोळीवाडा सेमीफायनलचा सामना. नक्कीच फायनल मध्ये कोणता संघ प्रवेश करणार नक्कीच या 6 चेंडूवरती निर्धारित असेल. कोणता संघ नक्कीच समर्थन कक्षामध्ये असणाऱ्या ट्रॉफ्यांना आवाज देणार. तर निहार साठी गोलंदाज तयार. 6 चेंडू 14 धावा. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू. पंचांकडे दाद मागताना नक्कीच निहार, परंतु पंचांनी कोणताही इशारा त्या ठिकाणी केला गेला नाहीये. डॉट बॉलची सांगत होते. 5 चेंडू मागे 14 धावांची गरज आहे. अक्षय पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. 5 चेंडू मागे 14 धावांची गरज. निहार पुन्हा एकदा सज्ज होतोय अक्षय साठी. आता मात्र पॉइंटच्या दिशेने उत्कृष्ट असा शॉट. 4 धावांसाठी नक्कीच लगावण्यात येतोय. 4 चेंडू मागे 10 धावांची गरज आहे. समीकरण थोडंसं बदलण्यात येतोय. 4 चेंडू 10 धावा. चार चेंडू 10 धावा. 10 धावा 4 चेंडू. निहार की अक्षय कोण जिंकणार नक्कीच ही स्पर्धा.
तर नक्कीच या दोन संघांमधील कोणता संघ जिंकेल तर या क्रीडा सोहळ्याच्या माध्यमातून या ठिकाणी आगमन होत आहे शिवसेना उपनेते आणि अखिल महाराष्ट्र कोळी समाजाचे अध्यक्ष अनंतरे साहेबांचं देखील या क्रीडा सोहळ्याच्या माध्यमातून माहुल कोळीवाड्यामध्ये आगमन होत आहे. साहेबांचं या कोळी बांधवांच्या माहुल गावामध्ये हार्दिक 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 असं स्वागत. या क्रीडा नगरीमध्ये माहुल कोळीवाड्यामध्ये शिवसेना उपनेते आणि महाराष्ट्राचे कोळी समाजाचे नेते त्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. साहेब या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपलं माहुल कोळीवाड्यामध्ये या जय माता दी ग्रुपच्या वतीने हार्दिक 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 असं स्वागत. पुढचा चेंडू, हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर पिचिंग केला चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता होते. किती धावांची आवश्यकता आहे? 2 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. 2 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. 2 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता विजयासाठी असणार आहे. टिनी बॉईज या संघाला, टिनी 11 मुंबई या संघाला नवसारी दिवा संघाच्या विरुद्ध. नवसारी दिवा ऐरोली नवी मुंबई वर्सेस 2 चेंडू आणि 9 धावा. 2 चेंडू 9 धावा. 9 धावा 2 चेंडू. टिनी वर्सेस नवसाती अशी लढत सुरू आहे. जय माता दी ग्रुपच्या वतीने जय माता दी चषक 2017 मध्ये लाख मोलाचं आयोजन. हा चेंडू जबरदस्त गोलंदाजीचा या ठिकाणी प्रात्यक्षिक दाखवलं जात आहे आणि रितेश मडवीच्या फलंदाजीने रितेश मडवीच्या संघाने चमत्कार केलाय. नवी मुंबईचा संघ माहुल गावात स्पर्धेच्या माध्यमातून शेवटचा चेंडू औपचारिकता सामन्यातील शिल्लक असणार आहे. नवसाती दिवा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, हवेत चेंडू जातोय आणि विकेटचं पतन. त्यासाठी लवकरात लवकर या ठिकाणी यायचं. रितेश मडवी आणि कंपनी विजयी ठरते.